अगदी डोळ्यात त्यांच्या पाणी यायचा त्या सगळ्या प्रसंग सांगताना, ते म्हणजे कलावती आई. कलावती आई त्यांच्या अतिशय प्रिय त्यांना. आणि कलावती आईंना त्या तरुणपणीच जेव्हा भेटायला गेल्या होत्या त्यावेळेला कलावती आईने देखील त्यांना अगदी आईप्रमाणे त्यांना सगळं त्यांची काळजी घेतली. असे खूप प्रसंग आहेत की ज्यामध्ये कलावती आईंबद्दल सुमनताई सांगताना इतक्या भारावून जायच्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. त्या एकदा मला म्हणाल्या होत्या की त्यांच्या काही वागणुकीतल्या गोष्टी इतरांना पटायच्या नाही, सुमनताईंच्या. ओके. पण मला नाही वाटत असं काही चुकलेलं असावं, पण सुमनताई म्हणायचं की काय झालं असेल. तर यामध्ये असा काहीतरी डब्याचा काहीतरी प्रसंग आहे, माफ करा म्हणजे तो प्रसंग मला आठवत नाही नीट, पण कलावती यांनी देखील कधी त्या गोष्टीचा उल्लेख केला नाही. जे दर्शकांपैकी काही लोक जे कलावती आईंचे भक्त असतील तर त्यांना देखील एक गोष्ट माहीत असेल. तुम्ही जर कलावती आईंचं चरित्र वाचलं असेल तर त्याच्यामध्ये सुमन हा जो उल्लेख येतो, तो सुमन, ती सुमन म्हणजे आपल्या ब्रह्मयोगिनी सुमनताई ताडे चरित्रामध्ये त्यांचा उल्लेख आहे. तर सुमनताईंच्या बाबतीतला मला आठवतंय हा मुख्य असा प्रसंग की त्या जेव्हा पहिल्यांदा गेल्या आणि तिकडे राहिल्या होत्या, सुमनताई त्यांच्या मोठ्या बहिणीबरोबर गेल्या होत्या आणि तिकडे दर्शन घेऊन त्यांना खोली दिली होती, त्या तिकडे राहिल्या. तर सुमनताईंसाठी कलावती आई स्वतः पहाटेच्या वेळी स्वतः आल्या, एक तारी आणि एका हातात चिपळ्या घेऊन, आणि दरवाजाच्या बाहेर थांबल्या होत्या आणि सुमनताईंना जाग आली. सुमनताई त्यांच्यासाठी गेल्यात, त्यांचं दर्शन घेतलं आणि मग सुमनताईंसाठी त्या म्हणाल्या की चल माझ्याबरोबर बाहेर जा. त्या बाहेर प्रांगणात गेल्या. तिकडे सुमनताईंसाठी कलावती यांनी स्वतः आसन ठेवलं आणि सांगितलं तू यावर बस. आणि त्यांना बसून त्यांना आसन सांगितलं बसायला. बसल्या आणि त्यावेळेला त्यांनी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने बोध केला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझी अल्पमती आहे त्यामुळे मला काही गोष्टी लक्षातही राहत नाहीत आणि मला त्या गोष्टी मांडता पण येत नाही. पण मी असं मात्र सांगेल की भविष्याच्या दृष्टीने आणि योग मार्गाच्या दृष्टीने, भक्ती मार्गाच्या दृष्टीने उपयोगी ठरेल अशा काही गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या. ते सगळं तर झालंच. आता मी काही असे विलक्षण काही प्रसंग सांगतो ज्याबद्दल खूप क्वचित काही लोकांना त्याबद्दल माहिती आहे. त्यामध्ये एक पहिला प्रसंग असा की सुमनताई मला सांगत होत्या की अशा काही महान विभूतींच्या सानिध्यात गेलो आपण की आपला सामान्य जो स्वभाव असतो त्याचा जेवढा लवकरात लवकर त्याग करता येईल तेवढा करावा. त्या म्हणाल्या की आता मला तुम्हाला हे जे सांगायचंय, तर परत मी जे सुरुवातीला उल्लेख केला तसाच की सुमनताई ह्या स्वतःला कधीच मोठी महान व्यक्ती असं कधीच मानत नव्हत्या. कायमच त्या स्वतःला अगदी असं निम्न मानायच्या आणि म्हणायचे की आपण काय सगळे सारखेच आहोत असं त्या म्हणायच्या. कदाचित ही पण माझी परीक्षाच आहे असं म्हणेल मी. तर त्या म्हणाल्या की एकदा सुमनताईंकडे काम तिकडे बेळगावला कलावतींकडे असताना त्यांच्याकडे काम दिलं होतं धुणं धुवायचं. धुणं धुत असताना त्यांनी बघितलं की पुरुषांचे काही वस्त्र ज्यामध्ये लंगोटपण आहे. तर सुमनताईंच्या मनात असा विचार आला की किती विचित्र लोक आहेत की ह्या पुरुषांना एवढी पण अक्कल नाही की एवढं तरी स्वतः साफ करावं, असं त्यांच्या मनात विचार आला. तितक्यात त्यांना हाक ऐकू आली, कलावती आईंनी दिलेली सुमन म्हणून हाक ऐकू आली. त्या हात पुसत कलावती आईंसमोर गेल्या. त्यांना वाटलं वेगळं काहीतरी बोलायचं. कलावती आईंनी त्यांना विचारलं तुला भाऊ आहेत का? तर कलावती म्हणजे सुमनताई म्हणाल्या हो आहे ना. कलावती आई म्हणाल्या की जर ते आजारी असतील तर त्यांचे वस्त्र तू धुतेस का? सुमनताई म्हणाल्या हो. मग कलावती आई म्हणाल्या की इथे देखील जे जे पुरुष आहेत ते सगळे तुझे गुरुबंधूच आहेत असं समजायचं आणि जे आहे ते तू कर नक्की, ठीक आहे? त्या म्हणाल्या हो. तर अशा प्रकारे त्यांना सुमनताईंना आणि कलावतींचं बॉन्डिंग इतकं जास्त छान होतं. हा एक प्रसंग तर आहेच. त्या व्यतिरिक्त पुढचे असे प्रसंग आहे की तिकडेच एक दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि सुमनताईंना एक काम सांगितलं होतं कलावती आईंनी. ते काम मला आठवत नाही सांगितलेलं. तर त्या एका मुख्य द्वाराच्या जवळच त्या होत्या बेळगावला. आणि तिकडे काय झालं, त्या दारात असताना असं थोडासा बारीक असा मंद मंद प्रकाश असतो ना, तसा प्रकाश त्यांना दिसत होता दरवाजाच्या तिथे. आणि त्यांनी बघितलं की एक तरुण पण नाही पण असं टीनेजर म्हणतो ना, असा एक मुलगा की जो लंगोट फक्त धारण केलंय, उजव्या हातात काठी आहे, डाव्या काखेत झोळी आहे भगव्या रंगाची आणि मोठी शिखा आहे बाहेर म्हणतं आणि एकदम डोळे एकदम फार अगदी तेजस्वी आणि असा स्माइल करून थांबलाय, त्यांच्याकडे बघतोय. आणि त्या बघत होत्या. सुमनताई मला सांगत होत्या की हा सगळा प्रसंग मी बघत होते, फक्त याबद्दलचं रहस्य मला कोणाला कधी सांगू नये असं कलावती यांनी मला सांगितलं. तर हे सगळं मी बघत होते तितक्यात मी माझ्या मोठ्या बहिणीला हाक मारणार तितक्यात परत कलावती यांचा आवाज आला की सुमन म्हणत्या गेल्या. तर कलावती आई म्हणाल्या
इथे जे काही बघशील ते कोणालाही याबद्दल काही सांगू नकोस, स्वतःपाशी फक्त ठेव, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या मनात हा विचार होताच की जे बघितलं, जे मला वाटलं ते खरं तेच आहे का, असा त्यांच्या मनात तो प्रश्न पडला होता. आता दर्शकांना देखील हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर मी आता सांगतोय. हाच प्रश्न मला देखील पडला. तर सुमनताई, मी त्यांना विचारलं की मग ते कोण होते कोण? सुमनताई म्हणाला, तू ऐक शांतपणे. त्या दिवशी संध्याकाळी भजन सुरू झालं आणि मग कलावती आई म्हणाल्या की आता जे भजन मी म्हणणार आहे तर ते सुमनच्या आवडीचं. आणि मग त्यांनी ते भजन, त्या दिवशी होता गुरुवार, आणि मग ते भजन त्यांनी सुरू केलं. श्री गुरु दत्तात्रय अवधूत मारी सोठा जाई भूत. तर अशा प्रकारे ते जे दर्शन ज्यांनी दिलं ते होते स्वतः दत्तात्रय, गुरु दत्तात्रय यांचं त्यांना ते दर्शन झालं होतं. आणि सुमनताई म्हणाला, मला अगदी तो प्रश्न पडलाच होता की दत्तात्रय तर नसतील आणि सुमन यांच्या कृपेने मला त्यांचं दर्शन झालं. असा हा एक प्रसंग आहे. अजून एक प्रसंग असा की त्या एक दिवशी असं संध्याकाळी सुमनताई तिकडून जात होत्या. त्यांना असं वाटायचं की कलावती आईंच्या जवळ जितकं जास्त राहू तितकं कमीच, असं त्यांना वाटायचं. आणि त्या तरुण होत्या तेव्हा. तर त्यांच्या खोलीच्या जवळून जात असताना त्यांना आवाज आला सुमनताईंना की कलावती आई कोणाशी तरी बोलतात आणि एक लहान मूल पण आहे आणि ते पण बोलत आहे. आणि मग सुमनताईंना कलावतीने हाक मारली होती. मग त्या दरवाजापाशी गेल्या. कलावतीने दरवाजा उघडला. सुमनताईंनी आत बघितलं तर आत कोणच नाही, एकट्याच आहेत कलावती. त्यांच्या मनात विचार आला, फक्त ते काय बोलल्या नाही. पुढच्या वेळेला त्यांना असाच थोडा प्रश्न पडला की परत तो आवाज येतोय, म्हणून त्यांनी खिडकीतून बारकाईने असं वाकून बघितलं. एक अतिशय गुटगुटीत एक छोटासा मुलगा तिकडे बसलेला होता आणि तो काहीतरी खोड्या काढत होता आणि कलावती आई त्याला गुदगुल्या करत होते. तर मग सुमनताई म्हणाल्या, किती सुंदर बाळ आहे हे, कोणाचं बाळ असेल हे? आणि म्हणून मग त्या दरवाजापाशी गेल्या सुमनताई कलावती आईंना विचारायला. तर कलावती आई म्हणजे तिकडे जाईपर्यंत ते बाळ गायब झालं होतं. मग सुमनताईंनी विचारलं, अहो ते बाळ कुठे गेलं, तुम्ही त्याच्याबरोबर खेळ होता? कलावती आई म्हणाल्या, अगं ते आपल्या अंतःकरणातच वास करतं ग, फक्त भजन रूपाने ते बाहेर येतं. तर आता हे असे अवघड शब्द वापरले तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कळत नाही, म्हणून मग मी सुमनताईंना विचारलं, पण मग होतं कोण? मग त्यांनी सांगितलं, अरे बाळकृष्ण. अच्छा. असे अगणित असे प्रसंग मी आता कलावती आईंबद्दलचे सांगितले. कलावती आईंबद्दलचं अजून एक सांगतो की सुमनताईंचं पहिलं मी विशेषतः सांगतो जी त्यांच्याकडे आली कुठून, तर कलावती आईंकडनं. सुमनताईंबद्दल त्यांच्या जवळच्या कित्येक लोकांना तुम्ही विचारा की त्यांच्या हाताची चव इतकी सुंदर की म्हणजे मी माझं पर्सनल ओपिनियन मी कायम सांगतो की सुमनताई, माझी आई आणि माझी बायको, ह्या तिघींच्या हाताला जी चव आहे ती मला कुठेच मिळत नाही, असंच मला कायम वाटतं. आणि मी सुमनताईंना देखील म्हणालो होतो, त्यामुळे खरं आहे असंच म्हणायचं, फक्त त्या स्वतःचं कौतुक त्यांना नव्हतं करून घ्यायचं कधी. तर हे सगळं कुठून आलं त्यांनी याबद्दल पण सांगितलं होतं. कुठलंही काम, कुठलंही असं स्वयंपाकाचं काही कार्य असेल तर त्या म्हणायच्या की काय नाही, रामाचं नाव घ्यायचं, कृष्णाचं नाव घ्यायचं, दत्ताला बोलवायचं, शिवाला बोलवायचं, गणपतीला बोलवायचं, कामाला लागायचं. आणि ते इतक्या सहज म्हणायच्या, इतक्या सहज बोलायच्या की कित्येकदा जेवण असं बनवायचं म्हटलं तर मीठ कमी जास्त झालंय का, साखर कमी जास्त झालीय का, असं विचारायचं नव्हत्या करत त्या. आणि प्रमाण वगैरे हा प्रकार नाही, हातात घ्यायचं आणि टाकायचं. अच्छा. सरळ. आणि तरीही ते अतिशय अप्रतिम त्यांचं जेवण व्हायचं. तर मी विचारलं होतं हे कुठून, तर ते कलावती आईंकडून. त्यांनी एक प्रसंग सांगितला होता की कलावती आई काही मिनिट म्हणजे 2 हाताने त्या लाडू वळायच्या. तर ते काही मिनिटात म्हणजे काही मिनिट किंवा काही तासांमध्ये ते 100 रोनचे लाडू करायचे कलावती आई. आणि हीच सेम गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एकदा कलावती आईंच्या सुमनताईंच्या जवळचेच काही लोक आहेत, त्यांनी देखील मला सांगितलं होतं की आपली सुमनताई देखील त्या काही तासात जवळजवळ म्हणजे तुम्हाला आता आश्चर्य वाटेल पण 500 लोकांचा स्वयंपाक बनवायचा काही तासात, आणि एकट्या, आणि शिवाय पूर्णाचा स्वयंपाक. त्या म्हणजे ही एनर्जी त्यांच्यामध्ये कुठून यायची असं ते म्हणजे हे खूप आश्चर्यकारक या गोष्टी होत्या. हे सगळं नेहमी सांगताना मला आठवतं, मी थोडक्यात सांगतो कारण मला अजून बऱ्याच गोष्टी काय सांगायच्या आहेत. तर कलावती आईंसंबंधित अशा या गोष्टी आहेत. शिवाय रामबाबा नावाचे एक संत होते.